जगात केवळ 1000च्या संख्येत उरलेल्या संकटग्रस्त रानपिंगळा किंवा वनपिंगळ्याच्या अधिवासाचा आता विस्तार झालाय. सातपुडा, मेळघाट, नाशिक, तानसा अशा भागात सापडणारा हा पक्षी आता कल्याण, शहापूर, मुरबाड, जव्हार या तालुक्यांमध्ये आढळून येतोय. या दुर्मिळ पक्षाच्या अधिवासाचा विस्तार का झालाय हे जाणून घेऊया आजच्या वनपिंगळा संवर्धन दिनानिमित्त. नमस्कार, MHA मध्ये आपलं स्वागत. सर्वसामान्यपणे आकाराने मोठं असतं ते घुबड आणि लहान आकाराचं घुबड म्हणजे पिंगळा. महाराष्ट्रात पिंगळ्याच्या 3 प्रजाती सापडतात. त्यापैकी संकटग्रस्त असणारी एक प्रजात आहे वनपिंगळा. वनपिंगळा म्हणजे दिनचर असलेली छोट्या आकाराची घुबडाची प्रजात. बरेच जण ठिपकेवाला पिंगळा किंवा वनपिंगळा यांना ओळखण्यात गल्लत करतात. त्यांना हे दोन्ही पक्षी सारखेच वाटतात. पूर्वी केवळ सातपुड्यामध्ये सापडणाऱ्या वनपिंगळाच्या अधिवासाची क्षितिज 2014 नंतर मात्र पालघर जिल्ह्यातील तानसा अभयारण्यात विस्तारत गेली, जी अजूनही विस्तारत आहेत. 24 ऑक्टोबर 2014 रोजी या भागामध्ये आम्हाला एक पक्षी वाळलेल्या झाडावरती आढळून आला. त्याचा एक छोटासा फोटो भेटला. त्याच्यावरून असं लक्षात आलं का हा पिंगळा आहे, परंतु हा टिपकेवाला पिंगळ्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे. आणि म्हणून हा फोटो जो आहे डॉक्टर गिरीश जठार यांच्याकडे पाठवला. तर त्यांनी फायनली आयडेंटिफाय केलं आणि सांगितलं की हा फॉरेस्ट टावलेटच आहे किंवा वनपिंगळाच आहे. 20व्या शतकात या प्रजातीला बेलविट चाऊल असे देखील म्हटले जात असे. ब्रिटिश पक्षी अभ्यासक फ्रान्सिस बेलविट यांनी 1872 साली या पक्ष्याचा शोध लावला होता. मात्र 1984 नंतर हा पक्षी अधिकृतपणे सापडल्याचे निदर्शनास आले नाही. या पक्षाच्या अखेरच्या नोंदीनंतर तब्बल 113 वर्षांनी अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ पामेला रासमुसेन यांनी 1997 साली हा पक्षी पुन्हा शोधून काढला. त्यावेळी तो सापडला नंदुरबार जिल्ह्यातील शहादाच्या जंगलात. त्यानंतर 2014 मध्ये हा पक्षी प्रथमच सातपुड्याच्या बाहेर म्हणजे तानसा अभयारण्यात सापडला. आणि सातपुडा एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ असलेला हा पक्षी त्या 2014च्या तानसाच्या रिपोर्टनंतर तो सातपुडा एंडेमिक असा राहिला नाही. वनपिंगळा हा विरळ जंगलातील उंच झाडांवर 7 ते 12 फूट उंचीवरील आडव्या फांदीवर आणि शक्यतो खोडाच्या जवळ बसलेला दिसतो. शेतीजवळ असणारं विरळ जंगल, उघड्या कुरणाजवळील भाग ही त्याच्या आवडीची ठिकाणं. याच ठिकाणी तो आपली शिकार साधतो. त्याच्या खाद्यात सरडे, सापसुरळ्या आणि उंदीर हे प्राणी असतात. दिवसा वावरण्याच्या सवयीमुळे वनपिंगळ्याला इतर घुबड प्रजातींसोबत स्पर्धा करावी लागत नाही. त्यामुळेच कदाचित त्यांनी दिनचर स्वभाव पद्धती अंगीकारली असावी. वनपिंगळ्याच्या ढोल्या या बऱ्याचदा सागाच्या झाडात असतात. काही अभ्यासानुसार सालई, रोहीण, भोरसाल आणि धावड या झाडांवर देखील त्यांच्या नैसर्गिक ढोल्या असतात. साधारणपणे 10 मीटर उंचीवर असणाऱ्या या ढोल्या वनपिंगळा हा आपल्या प्रजनन हंगामात दरवर्षी किंवा सतत काही वर्ष वापरतो. अशा या वनपिंगळ्याला प्रदेशानुसार वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातं. तानसा अभयारण्य आणि परिसरामधील आदिवासी लोक या वनपिंगळ्याला त्यांच्या बोलीभाषेमध्ये डुमा म्हणतात. पुढे अजून जर गेलो आपण त्र्यंबकेश्वर, हारसूलपेठ या भागामध्ये त्याला डुडुळ असं म्हणतात. अजून पुढे जर गेलं कळवण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी त्याला डिडूळ म्हणतात. आणि अजूनही पुढे जर आपण गेलो मेळघाटपर्यंत, तर मेळघाटमध्ये डोंगरडुरा असं या नावाने त्याला म्हणतात. तर अशा प्रकारे या भागामध्ये आदिवासी लोकांची जी नावं आहेत तर ते या ड या अक्षरावरून सुरू होतात. IUCNच्या लाल यादीत वनपिंगळा या पक्षाची संकटग्रस्त पक्षी म्हणून नोंद करण्यात आली आहे. आता हा पक्षी तानसा वन्यजीव अभयारण्याच्या बाहेर कल्याण नजीकच्या आंबिवली जैवविविधता उद्यान, जव्हारच्या जंगलात, माहुली किल्ल्याच्या जंगलात, शहापूरच्या जंगलात आणि मुरबाड येथील जंगलात सापडला आहे. आंबिवलीमधील या पक्षाची नोंद ही आय नेचर वॉच फाउंडेशनच्या मार्फत शहापूर, माहुली, जव्हार येथील नोंदी पक्षी निरीक्षक रोहिदास ढगळे यांच्या मार्फत
आणि मुरबाड तालुक्यामधील नोंद ही शाहिद शेख यांच्या मार्फत करण्यात आली. वनपिंगळाच्या अधिवासाचा झालेला विस्तार पाहता त्याच्या संख्येतही वाढ झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यव्यापी स्तरावर वनपिंगळाची गणना होणे आवश्यक आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MahaMTV या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.